राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, मागं आपण गावरान आंब्याचे किंवा गावठी आंब्याचे किंवा रायवळ आंब्याचे जे काही व्हिडिओ दिले होते, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेचसे आपल्याकडे जे काय गावरान वाण आहेत की ह्याची सगळी माहिती सांगितली होती. मग त्यात बरेचसे आपले एक एक व्हिडिओ पण दिलेले तसे. मग त्यात देशी कोणता आला, केळ्या आला, नांगऱ्या आला, बताशा आला, शेप्या आला, तवल्या आला, चमक्या आला, असे फडक्या आला, असे बरेचसे वाण आहेत. ह्या वाणाची तुम्हाला माहिती सांगितली होती. तर बरेचसे त्याच्यातूनच शेतकरी बांधव म्हणले आम्हाला त्याच्यात कोया काय भेटते का, रोपं काय भेटते का. तर मित्रांनो, रोपं तर काय शक्य होणार नाही, तरी प्रयत्न करतो मी ह्या जूनमध्ये जुलैमध्ये. आणि ते जर रोपं तयार झाली का तुम्हाला मी पोहोचण्याचा किंवा इथं येऊन घेऊन जाण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. तसं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करीन. दुसरी गोष्ट, ह्या कोया कशा भेटतात. तर ह्या कोया तुम्हाला पोस्टाने भेटत्यान, कुरिअरने भेटत्यान, तुम्ही जसं म्हणता तसं पाठवून देऊ. आणि ह्याचा चार्ज जर म्हणलात तर बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात की अण्णाभाऊ ह्याचा भाव किती, किंवा तुम्ही जाहिरातीमध्ये बघितलं असाल की तुम्ही आम्हाला कॉल करा ह्या नंबरवर आणि तुम्हाला कॉलवर आम्ही सविस्तर सांगू. मी तसं करणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो 20 रुपयाला एक कोई. आणि जे काय खर्च होतो कोणता पोस्टाने पाठवायचा ह्याचा ते सुद्धा तुमच्याकडे लागेल. आता ह्याच्यातून लई असे पैसे भेटतात अशातला भाग नाही. ही बांधिलकी कोणती, एकतर सामाजिक बांधिलकी किंवा निसर्गाचं, भूमातेचं, ह्या पर्यावरणाचं, ह्या वातावरणाचं आपण कुठंतरी देणे लागतो. हे देणे कुठंतरी त्याच्यामुळं आपण ह्याची लागवड केलेली. आणि जर समजा हे मोठं जर झाड झालं गावरांचं 3-4 वर्षाचं, त्याच्यात केशर जर झाड जर असलं तर त्याच्यातून आपल्याला 5-7 हजार रुपये कशी बी भेटले असते. पण त्याच्यातून आता पैसे भेटत नाहीत, काहीच भेटत नाहीत. पण माणसाला जे समाधान लागते का, हे समाधान त्याच्यातून आपल्याला पाहायला भेटते. आणि मला 100% त्याच्यातून समाधान भेटलं. कोणी जर आलं, त्यांनी नवाडलं, पाठीवर थाप मारली किंवा म्हणलं ते तुम्हाला खूप आवड आहे सगळं, त्याच्यासारखं पोट भरत नाही कशात बरं का. आपण जरी म्हणलो किंवा एखादं म्हणतं की नुसतं म्हणायच्या गोष्टीत, तसं नाही. ज्याला ज्याची आवड आहे का त्याच्यातून जे काय आत्मिक समाधान भेटते का ते शब्दात किंवा पैशात मांडता येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता किंवा कॅश ऑन डिलिव्हरी ह्याच्यात आहे का, तसं नाही. कारण 5-6 वर्षापूर्वी मित्रांनो मी काही देशी वाण होता, बियाणं काही पाठवलं होतं बऱ्याचशा आपल्या शेतकरी नाही म्हणता येणार, व्यावसायिक लोकांना पाठवलं होतं. तर त्यांना बियाणं पाठवलं, कॅश ऑन डिलिव्हरी केली. ते बियाणं तिकडं, पैसे तिकडे आणि सगळंच तिकडं राहिलं. त्याच्यामुळे ते पैसे भेटले नाही आणि ह्याच्यामुळं मला 25,000 ते 30,000 रुपये त्याच्यातून नुकसान झालं, म्हणजे पैसे आले नाही. मग त्या गोष्टी होऊ नये, कारण दूध पोहायला तर ताक फुकून प्यावं म्हणतात, आहे का नाही. तसं त्या पद्धतीने मी ते पैसे कॅश ऑन डिलिव्हरी नाही, सगळं अगोदर पैसे पाठवा आणि नंतर मग तुमच्या पोस्टाने तुमच्या ह्याच्या मी पाठवण्याचं हे करेन. तुमच्या लक्षात आलं असेल 20 रुपयाला एक कोई आणि पोस्टल खर्च वेगळा. मग तुम्ही म्हणता त्या कोया मी तुम्हाला हे पाठवीन, सगळ्या मिक्स करून पाठवीन. प्रत्येकाच्या नाव टाकून ते शक्य नाही, कारण आता पेरणीचे दिवस आहेत, लागवडीचे दिवस आहेत. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की मड झाकून ठेवून ते पेरणी आपली आपली शेतीचे कामं करीत चला. त्याच्यामुळे तिकडं जर काम थांबलं, इकडं जर काम करीत गेलो तर मग आपले नुकसान होईल. त्याच्यामुळे जसा टाईम भेटेल तसा मी तुम्हाला कोया पाठवणार. एक कोईपासून ते पार तुम्ही 100 कोयापर्यंत मागवा. जोपर्यंत आपल्याकडे कोया आहेत का ते सगळ्या शेतकरीपर्यंत पोहोचण्याचा माझा एक प्रयत्न राहील. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सहकार्य करा. कारण माहिती का, हे प्रत्येक बांधाव शेतकऱ्याच्या आपल्या वेगवेगळे देशी वाण, रायवळ वाण किंवा गावठी वाण हे पोहोचायला पाहिजे, म्हणून माझा एक प्रयत्न आहे. ह्याच्यातून पैसे जर मी जर काही वेळेस फुकट बियाणं दिलं, फुकट कोया दिल्या, फुकट आंबे दिले, पण त्याचं महत्त्व कळलं नाही. जसं पहिलेच म्हणे किंवा फुकटच्याचं महत्त्व कळत नाही, त्याच पद्धतीने मी सगळं देऊन बसलो आहे, सगळं करून बसलो आहे आणि मला ह्याच्यातून नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं मी फुकट द्यायचं किंवा असं देऊन त्या बियाण्याचा, त्या कोयाचा, त्या आपण जे काय आतापर्यंत काम केलेलं आहे का त्याचा अपमान होते, म्हणून मी ते बंद केलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असलं तर नंबर द्या, जर पाहिजे असतं तरच नंबर द्या, नाही तर मग खरंच देऊ नका. कारण कामाचे दिवस आहेत, त्यात वेळ घालायला आपल्याला खरंच वेळ नाही. आणि तुम्हाला जर खरंच मला बोलावंसं वाटलं, काय वाटलं, तर तुमच्या जवळच्या कृषी विभागाला तुम्ही संपर्क करा, त्यांच्यासोबत चर्चा करा. मला तिथे एखादं चर्चासत्र घेण्यासाठी मला बोलवा. ह्या भूमातेविषयी म्हणजे जीव, जमीन, पाणी, पर्यावरण ह्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला दिवसभराचं मी ट्रेनिंग देण्यासाठी एक प्रयत्न करीन. आणि तुम्ही जर म्हणलात ना तुम्ही आमच्यासाठी या, तिथं या, मार्गदर्शन करा, 100% मी तिथे येणार, वेळ काढून येणार.
आणि तुम्ही तसं तुमच्या जवळच्या कृषी विभागाला तुम्ही हे करा, तर मी 100% येतो, काहीच अडचण नाही. तर पाहिजे असल्या तर मी एक स्कॅनर देईन, त्या स्कॅनरवर पैसे पाठवा, त्याच्या स्क्रीनशॉट माझ्या नंबरवर पाठवा आणि मग नंतर मी तुमच्या पत्त्यावर तुम्हाला पाठवून देईन. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धान्य सांभाळा.